हिरबळचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. आणि मॅडम चालल्यात शाळेत आमच्या. हो की बाहेर मॅडम? कॅन्सल जायचंच नाही मला. म्हणजे शाळेतच जायचं नाही होय? अगं आता पॅन्ट घातली या शाळेत एकतरी. पॅन्ट धुतली नाही तू माझी 3 वेळा घातली मी आता. अगं माझ्या बापाने वाळवली होती का असल्या वातावरणात कपडे? वाळवली होती का म्हणा? होय ग. बघ कसलं मस्त वातावरण झाले. मला असं वाटतंय थोड्याच वेळात पावसाचं आगमन होणार आहे. आणि मॅडम गाडी येते का तुम्हाला? आणि पडल्या फिरल्यावर काय झालं? आता सर्व्हिसिंग करून आणली की. घे बरं पुढं मला दाखव बरं तुला येते का? हा पण मी एकदा बघितली नाही. आणि तुला येते का? मला नाही दिसली तुला गाडी चालवली. अहो आधी एक एक बसा, एक एक बसा, एक जण बसा. दमानी हळूच. ज्ञानेश्वरी गाडीला ताना जाऊ नको, दमानी जा. आता आजच्या दिवस दिली तुला गाडी. पार्सल टाकायला जायची होती पण आता उद्या टाकायला होती अण्णाला पार्सल. मला सगळी सांगते तुमची ज्ञानेश्वरी गाडीला ताणती म्हणून. दमानी जा आणि गाडीच्या चाकात हवा भरून येताना आण. वारं सुटलं या पावसाचं ह्याचं दमानी जात जा चिखलाचं. चला आणि आम्ही आता जेवण करणार आहे. आमची सैनिक अशी आरामशीर झोपलेली आहेत. कशाला? पुरी गेल्या शाळेत. अण्णाचं काही कॉलेज भरलेलं नाही त्याच्यामुळं अण्णा निवांत आहे आमचा. केव्हा भरायचे कॉलेज नाही माहिती. मेसेज आल्यावरती जाईन आता. त्यात टीशू कॉलेजला ॲडमिशन घेतलंय. त्याचं मेरिटमध्ये नाव आलं होतं त्याच्यामुळं. कॉलेज भरलं नाही माझा तर अवतार डोकं विचारलेलं नाही काय नाही का. तर सगळं काम आवरत आवरले. आता जेवण करायचं मस्तपैकी. नंतर भांडी घासायची. पाऊस येणार आहे. हा गरम गरम खायचं. कोणाची वाट बघायची? आता कोण आहे घरी? सकाळच्या व्हिडिओ मध्ये गेलं मुंबईला. सकाळच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय ना सगळी स्टोरी, तरी तुम्ही आणि सांगत बसला. म्हणूनच आपलं करायचं खायचं पटकीर गरम गरम. चला माझं भांड मला द्यायचं. हा तसल्यात असतं का ग? असू दे आता मस्तपैकी. टाकली की वांग्याचं भरीत, गरम केलेलं बेसन, चुलीवरचं वांग्याचं भरीत कुणाला आवडतं सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आधी जेवण करावं म्हणलं. भूक लागली. ह्या वातावरणात भूक लागली या. सगळ्यांनाच लागते तशी आम्हाला पण लागली या. तेलाचं कुठे गेलं. मग बाकीची भांडी फिंडी सगळी घासायची. आता गुरांना पाणी ही दाखवून ही करून बाहेरचं सगळं काम आवरून पोरं शाळेत गेली. आता आमच्या दोघीचं इरबळ बाजा चालणार आहे. निमार्द तिकडचं झाडून काढलंय. इकडचं झाडायचं राहिलंय पण झाडायचं आता जसं होईल तसं. वय आत्या रोज ओली रात्री निम झालं तिकडचं. आता एवढं झालं संध्याकाळी एवढं झाडायचं. काम कर अन्नाला बरेच ठेवून आपलं ह्यातच खातो. ठीक आहे ह्याच्यात. अयो डब्यात खिचडी ठेवलेली पोरींनी. या सगळेजण जेवण करायला. आणि छान असल्या वातावरणात कुणाला काय काय आवडतं खायला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. नाही का काय तिथं. अयो चूल पेटलेली आहे कारण का असल्या वातावरणात शेकायला भारी वाटतं. नको सुंदर मस्त. ह्याला वड पौर्णिमेला मेहंदी काढलेली. माझी मेहंदी काय 8-15 दिवस अजिबात मेहंदीला काहीच होत नाही. रोज धुणं धावा भांडी घासा काही काम करा मेहंदी जातच नाही माझी कसलीच. आता 3-4 दिवस झालं काढलेली पण त्याचा कलर काय उतरलेला नाही. रंगती ग ज्याची नवऱ्यावर माया असते म्हणजे ते असं नसतं काय. हो ही मन आहे उग माणसाचं. तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा कोणाकोणाची मेहंदी रंगल्यावर काय असतं. ज्याची नवऱ्यावर माया आहे ना त्याचीच रंगती. आणि ज्याचं पान खाल्यावर तोंड लाल होतं ना हा त्याचीच म्हणायचं खरी माया. म्हणजे इतकं म्हणजे एवढा मला अभ्यास नाही बरं का. मी काय एवढं शास्त्र शिकलेलं नाही. पण ज्यांनी कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. सगळ्याला माहिती सगळी सांगणार कमेंट करून. हा बर खरं आहे का खोटं तुम्ही फक्त कमेंट करा आणि सांगावं नेमकं काय चुकीचं आहे आणि काय खरं आहे. या सगळ्यांनी जेवण कराय. भूक लागले. वातावरण असलं सुंदर झालंय. थंडीचं काय करीत जा गरमागरम जेवत जा. उशिरा स्वयंपाक करायचा आणि उशिरा जेवायचं. काय करीत जा यायला खात जा. पोट मारायचं नाही जीव मारायचा नाही कारण पडदिसिंग गरम गरम करायचं. हात दुखायला लागलाय. हात काय दम काढा नाही. असं आबाळ आलं की हे हात आणि दुखायला लागलाय. आता काय प्रॉब्लेम आहे आबाळ आलेला तर काय कळा नाही माझ्या हातांना काय होतंय ते.
पण असं या सगळेजण असं एकाला वाता असतो, वाताच्या माणसं चांगलं दुखतं. आणि हे होतंय त्रास होतोय 2-3 दिवस झाले या आबाळाच्या ह्याने. आणि असं आहे बरं का, हीच सारखं दुखतंय म्हणते. आणि माझं जर दुखत असलं तर तीच म्हणते म्हणल्यावर आपण कसं म्हणायचं सांगा तुम्ही. नाही तुम्ही पण सांगत जा मला, आता दुखतोय त्याला मी तरी काय करू. अशी बोलती भारी की मला का पुढचं बोलायचंच बोल होत आहे, काय सांगायचंय तुम्हाला. आणि तीच म्हणते दुखतंय माझं म्हणलं, मी कशाला म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटतंय की वय कमी आहे, आताशी मला 31 पुरं झाले मग तरी दुखतंय. पण आता तुम्हाला मी बाहेर वातावरण दाखवून कसं झालंय, 4 वेळा गाडीहून पडली या, सगळा मुक्का मार लागला या. का पडली. आता मला काय माहिती का पडली, चुकून पडली. म्हणजे कोण असं मुस्कुरपणा करायसाठी पडली. आणि त्याला वाटतं की मुद्दामच करते हो. तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं. आणि बाहेरचं वातावरण जेवल्यावर दाखवते बघा. असं मस्त वातावरण झालंय, जेवण हे सगळं झालं. आणि काल आम्ही तिकडं रानात गिनीगोल लावत होतो, मस्तपैकी गिनीगोल पण लावून काढला. पण काल त्याचा व्हिडिओ केला नव्हता, तुम्हाला आता दाखवते कसं आहे काय लावला होता. ना आत्या गेल्या पण तिकडं, आणि दाखवते तुम्हाला काढून परत नाही व्हिडिओ. तिकडं गेल्या तर आत्या त्याच्यामुळं गै वराटते या. चालल्या गिनीगोल स्वच्छ करायचा, त्याला खायाही टाकलं ना, पण खाया टाकल्यानं गावातच लय ही झालं. त्याच्यामुळे मग आता परत खुरपायचं काम चालू आहे. बारकी मोटर आमची जळली, वर काढली, ती बदलायला दिली या. कधी आणावला काय नाही. बाप्पा आल्यावरती गाईचं खाया पाणी सगळं आवरले तरी वराटते या. आता हिला कुठं नेऊन बांधावं, अजून गावातच मोठं झालं नाही. बाय सगळ्यांना.